श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे का, एकदा कृष्णाने युद्ध जिंकण्यासाठी सूर्यच गायब केला होता. होय, ही कथा आहे महाभारतमधील एक अशी युक्ती जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर रक्त, धूळ आणि युद्धाचा आवाज घुमत होता. प्रत्येक योद्धा आपल्या जीवासाठी लढत होता आणि त्या रणांगणावर एक दुःखद घटना घडली. अर्जुनचा शूर आणि धाडसी मुलगा अभिमन्यू याला कपटाने आणि अन्यायाने मारण्यात आलं. तो एकटाच अनेक योद्धांशी लढत होता, पण नियम तोडून त्याच्यावर एकत्र हल्ला करण्यात आला. ही बातमी ऐकून अर्जुनाचं हृदय तुटलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात प्रचंड राग. तो म्हणाला, मी शपथ घेतो, जर मी उद्याच्या सूर्यास्तापूर्वी जयद्रथाला ठार मारलं नाही तर मी स्वतःचा जीव देईन. संपूर्ण रणांगण थरारलं. दुसऱ्या दिवशी युद्ध आणखी भयंकर झालं. कौरवांनी मोठी योजना आखली. जयद्रथाला त्यांनी सैन्याच्या सर्वात मागे लपवलं. त्याचं संरक्षण करण्यासाठी अनेक योद्धे उभे होते. त्यांना माहिती होतं, जर सूर्यास्त झाला तर अर्जुन स्वतःच मरेल. वेळ हळूहळू निघत होती. सूर्य आकाशात खाली झुकत होता. अर्जुन थकला होता, पण तो थांबला नाही. प्रत्येक क्षण त्याच्यासाठी महत्त्वाचा होता, कारण त्याची शपथ त्याच्या आयुष्यावर अवलंबून होती. आणि मग तो भयानक क्षण आला. सगळ्यांनी आकाशाकडे पाहिलं. सूर्य मावळला. कौरवांच्या सैन्यात आनंद पसरला. अर्जुन मात्र पूर्णपणे निराश झाला. तो आपली शपथ हरला होता. पण इथेच सगळं बदललं. कृष्णा शांतपणे हसत होता, कारण त्याने आपल्या दिव्य शक्तीने सुदर्शन चक्राने सूर्य झाकला होता. तो खरा सूर्यास्त नव्हता, तो फक्त एक भ्रम होता. जयद्रथ आनंदाने बाहेर आला. त्याला वाटलं तो जिंकला, पण त्याला माहीत नव्हतं हीच त्याची सर्वात मोठी चूक होती. कृष्ण जोरात म्हणाला, अर्जुना बघ, अजून सूर्यास्त झालेला नाही. त्या क्षणी अर्जुनाच्या डोळ्यात पुन्हा आग पेटली. क्षणाचाही विचार न करता त्याने आपला बाण सोडला आणि जयद्रथाचा शेवट झाला. सूर्य पुन्हा दिसू लागला आणि अर्जुनाची शपथ पूर्ण झाली. या कथेतून आपल्याला एक मोठा धडा मिळतो. फक्त ताकद नाही, तर योग्य वेळी योग्य युक्ती महत्त्वाची असते. आणि देवावर विश्वास असेल तर अशक्यही शक्य होतं. तुम्हाला ही कथा आवडली का? कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा. आणि अशाच अजून कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.